खूप आहे. हिला जर एवढंच आपण तुम्ही भाव द्यायला विसरला तर हिला एक सेपरेट माणूस बोलवला जातो जो की आहे इंजिनियर. तेव्हाच जाऊन ती त्याला भाव देते आणि ती तेव्हाच जाऊन ठीक होते. आता हे जे मशीनला QC रन करतो त्याला पण एक सेपरेट टेम्परेचरवर ठेवायला लागतं. म्हणून आपण हे फ्रीझरमध्ये ठेवतो कारण की आपल्याला हे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ रन करावं लागतं. QC इम्पॉर्टंट का आहे? कारण की आपण इथे IPD सॅम्पल्स रन करतो. IPD म्हणजे सगळे हे वॉर्डमधले पेशंटच्या आधीच सिच्युएशन्स खूप क्रिटिकल असतात. म्हणून आपण ह्यांचे सॅम्पल्स खूप महत्त्वपूर्ण आणि रिझल्ट देतो आणि सॅम्पल रन करतो. कारण की ह्यांचे एवढे व्हॅल्यूज बदलले तर ह्यांचे खूप ड्रास्टिक चेंज येतो. म्हणून आपण यांचं रिपोर्टिंग पण करताना आधीचे व्हॅल्यूज चेक करून मग जाऊनच रिपोर्टिंग करतो. आता मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे की CCLमध्ये CBC सॅम्पल किती पार्टच्या मशीनमध्ये रन होते. बाकी सगळं पुढच्या भागात. धन्यवाद.